तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी एक गुड न्यूज आहे। महानगरांमध्ये आपल्या पोटापाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं हक्काचं एक घर असावं आणि याच स्वप्नाची आता खरं तर पूर्तता होण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारनं लवकरच म्हाडाच्या माध्यमातून हजारो घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमध्ये म्हाडाची लॉटरी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। याच्यासाठी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर तिकडे पुणे, सोलापूर, कोल्हापूर साठी सुद्धा 22 जानेवारीला म्हाडाची सोडत निघणार आहे। म्हाडाच्या 5000पेक्षा जास्त घरांची ही सोडत असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचा शुभारंभ आज करण्यात आला। म्हाडाने बांधली आणि त्याच्यातली पारदर्शकता ठेवावी। कुठेही वशिलेबाजी, ह्यालाच दिला त्यालाच दिला असे आरोप प्रत्यारोपाचा आता काळ बंद झाला आहे। कॉम्प्युटराइज लॉटरी लागली, जशी लॉटरी लागली त्याला ते घर मिळणार, अर्थात हे घर स्वस्त, छान, मस्त या पद्धतीने मिळत असल्या कारणाने याची मागणीही प्रचंड आहे। आणि मला वाटतं मी सरकारलाही हे निवेदन देणार आहे की जास्तीत जास्त म्हाडाने जे धोरण यशवंतराव चव्हाणांच्या काळाच्या आधीपासून सुरू आहे, कन्नमवार नगर, टागोर नगर, मोतीलाल नगर, शास्त्री नगर, ही जी नगरं उभी राहिली आणि इथल्या मूळ मध्यमवर्गीय मराठी माणसांना जी घरं मिळाली, त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे सगळं बंद झालं। ते परत सुरू केलं तर इथला मराठी माणूस टिकेल, त्याला स्वस्तात घर मिळेल, आपलं घर मिळेल आणि सरकारही घरबांधणीच्या उद्योगामध्ये जे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमधलं सर्वात मोठं काम आहे, त्या कामामध्ये सरकारचीही इन्व्हॉल्वमेंट राहील। यानंतर राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। घडामोड दिल्लीत बदलणाऱ्या राजकीय वातावरणाची आहे। खरं तर यूपीए सध्या एका बाजूला कमकुवत झालेली असताना यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टीनं राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या हाती यूपीएची धुरा दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 2004 पासून यूपीएच्या अध्यक्षपदी आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांची तब्येत काही कारणामुळे बिघडलेली, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून त्या काहीशा दूर आहेत। एकीकडे पवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळातून मात्र कुणीही पवारांचं थेट नाव घ्यायला तयार नाहीये। त्यामुळे या सगळ्या राजकीय वर्तुळातल्या चर्चा आगामी काळात दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यूपीएच्या अध्यक्षपदाचं स्टेरिंग हे शरद पवार यांच्या हाती येणार, ही राजकीय वर्तुळात जेव्हा बातमी समोर आली त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी याच्याबद्दल आपापल्या प्रतिक्रिया दिल्या। नेमक्या काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आपण एक नजर टाकूया। शेख अब्दुल्ला असतील किंवा प्रकाश सिंग बादल असतील, ए के अँथोनी असतील, हे सगळी टीम त्यावेळेस मुख्यमंत्री झालेली होती आणि साहेबांनी ज्योती बसूजी असतील अशा सगळ्यांशी साहेबांचे संबंध आले आणि साहेब कधी सरकारमध्ये असू द्यात किंवा विरोधी पक्षामध्ये असू द्यात, साहेबांनी नेहमीच सर्वांशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवलेले। विकास कामाच्या संदर्भामध्ये राजकारण न आणता देशाचे महत्त्वाचे प्रश्न सुटावेत। आत्ता देखील दिल्लीला गेलो असताना पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं जे आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे, ते कुठंतरी त्याला शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरताच त्यांनी राष्ट्रपती महोदयांची भेट घेतली। महाराष्ट्रामध्ये टक्कर ना आम्ही टक्कर मारली बरं, अनेक राज्य चालवतो महाराष्ट्रासाठी, तर देशभरातल्या विरोधी पक्षाची इच्छा नक्कीच आहे की महाराष्ट्रातला प्रयोग हा भविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर करता येईल का,
कारण महाराष्ट्रातल्या या घडामोडींचं नेतृत्व नक्कीच पवारसाहेबांनी केलं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा असू शकतात. आमचा नेता ताकदवान आहे, सर्वगुण संपन्न आहे, त्यांच्यात क्षमता आहे. जेव्हा माध्यमं सांगताय देशातल्या पक्षांना पण तो कळतो, पण कोण काय बोलतो कोण काय बोलत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही. UPAचं प्रमुख पद सोनियाजींकडे आहे. तुम्ही सोनियाजींना हटवून तुमच्या माहिती जी मग देण्यात येत आहे पवारसाहेबांना देत आहे, याचा अर्थ काय हो? याचा अर्थ काय? याचा अर्थ UPAच्या घटक पक्षांनी हे मान्य केलं आहे की सोनियाजी जर आमच्या प्रमुख राहिला तर आम्हाला सोनियाचे दिवस येऊच शकत नाही. आम्हाला पवारसाहेब जागे तर कुठेतरी शरदाचे चांदणे आमच्या नशिबात येईल, ही एक मनाला दिलासा देण्याची ग्राफिक्स. भावना आहे. खरं तर शरद पवार यांचं नाव UPAच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आलेलं आहे, पण त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? का शरद पवार हे सध्या UPAच्या अध्यक्षपदी त्यांच्यावर जबाबदारी येऊ शकते असं म्हटलं जातंय? नेमकं कारण काय आहे? आपण नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विरोधकांना एकत्र आणण्याची किमया शरद पवार साधू शकतात, हे त्यांच्याकडे तंत्र आहे. भूकंप व्यवस्थापन या सगळ्यामध्ये पवार तरबेज आहेत. राष्ट्रीय राजकारणाचा त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे. मोदींना आव्हान देण्याची ताकद असणारे देशातले जे नेते आहेत त्यापैकी शरद पवार हे प्रमुख नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर आव्हान ते देतीलच, पण महाराष्ट्रात चमत्कार केल्यानं अनेक विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. असा एखादा चमत्कार देशात शरद पवार करू शकतात का, अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. सर्वच राजकीय पक्षामध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अगदी भाजपमधल्या सुद्धा दिग्गज नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. पवारांचा पुलोत प्रयोग सुद्धा या निमित्तानं चर्चेला जातोय. 1978 मध्ये शरद पवार यांच्याकडून पुलोतचा हा प्रयोग करण्यात आलेला होता. यात काँग्रेसमध्ये फूट पडले आणि पवारांसोबत 38 आमदार फुटून त्यांच्या सोबत गेले. समांतर काँग्रेस पक्षाची पवारांकडून स्थापना करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसचं सरकार स्थापन झालेलं होतं. जनता पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षाची त्यांनी मोट बांधलेली होती आणि एक वेगळा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेला होता. हा प्रयोग त्यांनी पुन्हा आता महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी 3 पक्षांची मोट त्यांनी बांधलेली आहे. त्यामुळे राजकारणातील पॉवरबाज नेते म्हणून त्यांचा उदय पुलोच्या त्या प्रयोगाच्या नंतर झालेला होता आणि त्याची पुन्हा पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी झाली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून विरोधकांना मोठ्या आशा आहेत. यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौऱ्याची. मुख्यमंत्री पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्याचा दौरा केला, कोयना धरणाची पाहणी केली आणि त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती जो बोगदा खणला जातोय त्याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाची पाहणी केली. मात्र आजच्या नियोजित दौऱ्यानुसार मुख्यमंत्री शेतकरी आणि अंगणवाडी सेविकांची भेट घेणार होते, मात्र त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आलेच नाही. कोयना धरणाची पाहणी करून ते परस्पर हेलिकॉप्टरनं रवाना झाले. तर दुसरीकडे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरचा भुयारी बोगद्याची सुद्धा त्यांनी पाहणी केली. तसंच ओझरडे इथल्या ट्रॉमा केअर सेंटरची त्यांनी पाहणी केली. कोरोनाच्या संकट काळामध्ये जी विकास कामं रखडलेली होती त्याला आता हळूहळू गती येताना दिसते. त्यातला एक महत्त्वाचा विकास प्रकल्प जो मुंबई आणि पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई आणि पुण्याच्या मध्ये लोणावळ्याच्या घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून एका बोगद्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि या बोगद्याची पाहणी, त्याच्या कामाची पाहणी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. यानंतर बातमी आहे शिर्डीतल्या वादाची. शिर्डी देवस्थाननं निर्णय घेतला की शिर्डी देवस्थानमध्ये
जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही पारंपरिक पोशाखात या, त्याला प्रचंड विरोध झाला आणि म्हणून शिर्डीतल्या ड्रेस कोड विरोधात तृप्ती देसाई यांनी आंदोलन पुकारलेलं होतं, पण आता हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. तृप्ती देसाई नगरहून पुन्हा पुण्याच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत. थेट पुण्याला जाण्याचं देसाईंचं पोलिसांना हमीपत्र दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं. शिर्डीतील ड्रेस कोड सक्ती विरोधात आक्रमक झालेल्या तृप्ती देसाईंना आपलं आंदोलन स्थगित करावं लागलंय. 31 डिसेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिर्डीकडे निघालेल्या तृप्ती देसाईंना नगर पुणे महामार्गावरच्या सुपा गावात पोलिसांनी ताब्यात घेतलं. तृप्ती देसाईंना ताब्यात घेतल्यानंतर साई मंदिरासमोर आतषबाजी करण्यात आली. दरम्यान काही काळ ताब्यात घेतल्यानंतर तृप्ती देसाईंना पुण्याकडे रवाना करण्यात आले. थेट पुण्याकडे रवाना होणार असल्याचं लेखी पत्र त्यांनी नगर पोलिसांना लिहून दिलं आणि मग त्यांनी हे आंदोलन स्थगित केल्याचं सुद्धा स्पष्ट केलं. कुणी काय कपडे घालावे हे भक्तांना खूप चांगल्या पद्धतीनं कळतं आणि म्हणूनच अशा पद्धतीचा बोर्ड जर यापुढे पुन्हा ठेवला तर मात्र आम्हाला तो हटवावा लागेल. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. या संदर्भात कुठल्या संघटनांना जर न्यायालयात जायचं असेल तर त्यांनी जावं. आम्ही न्यायालयात जाणार नाही. आम्ही तो बोर्ड हटवून राहू. 30 डिसेंबर पर्यंत आंदोलन स्थगित, थोडक्यात असं म्हणायचं. 31 डिसेंबर पर्यंत आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे. शिर्डीचे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी त्यांना शिर्डी देण्यास मनाई आदेश बजावलेला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सुपा टोल नाक्यावर त्यांना ताब्यात घेतलं आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 आणि 69 प्रमाणे त्यांना तो सुपा पोलीस स्टेशनला ठेवून त्यावेळेस त्यांना सोडण्यात आलेलं आहे. त्यांना पुण्याला परत जाण्यास आम्ही सांगितलेलं आहे. समजा नाही गेले पुण्याला, मध्येच ते मागं फिरलं तर मग परत आम्ही तीच कारवाई करू. आणि यानंतर बातमी आहे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ईडी चौकशीची. आज तब्बल 5 तास प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये त्यांनी ईडीला सहकार्य करणार असल्याचं सांगितलेलं आहे. मुलगा विहंगची सुद्धा ईडी चौकशीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलेलं आहे. दरम्यान सरनाईक यांना पुन्हा चौकशीसाठी यावं लागणार नाही अशी माहिती समोर येते. मात्र जेव्हा ईडी बोलवेल तेव्हा पुन्हा हजर राहीन असं आश्वासन त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे. सरनाईक यांच्यावर सूडबुद्धीनं कोणतीही कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. टॉप सिक्युरिटी घोटाळ्याबाबत ईडीनं सरनाईक कुटुंबियांच्या घरावर धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना चौकशीसाठी सुद्धा बोलवलेलं होतं. त्यांनी सुरुवातीला वेळ वाढवून मागितलेली होती, पण ती वेळ आणखी वाढवून द्यायला नकार दिल्यानंतर त्यांनी आज ईडी कार्यालयामध्ये जाऊन हजेरी लावली. चौकशीला ते सामोरे गेले. ह्या घोटाळ्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्या प्रत्येक आरोपीला अटक झाली पाहिजे ही लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि ह्या कामासाठी जे जे काही सहकार्य ईडीच्या अधिकाऱ्याला लागेल ते सगळं सहकार्य करण्याची भूमिका प्रताप सरनाईक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी घेतो असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी मला बोलावलेलं नाही, त्यांनी मला परत बोलावलं नाही, परंतु तरी सुद्धा त्यांना मी स्पष्टपणे सांगितलंय प्रताप सरनाईक व प्रताप सरनाईकच्या कुटुंबियांना ज्या ज्या वेळेस ईडीचे अधिकारी बोलवतील तुम्ही समन्स पाठवायची पण गरज नाही. आम्हाला एक फोन केला किंवा आम्हाला एक मेल केला तरी आम्ही 2 तासामध्ये तुमच्या कार्यालयात हजर राहू अशी भूमिका मी आज घेतलेली आहे. यानंतर बातमी नागपुरातून आहे. आज उपराजधानी दुहेरी हत्याकांडानं हादरली. नागपूरमधल्या गिट्टी खदान परिसरामध्ये आजी आणि नातवाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून आजी आणि चिमुकल्या नातवाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणाच्या वादातून हे हत्याकांड घडलेलं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्याच शहरामध्ये अशा प्रकारचं एक धक्कादायक कृत्य घडलेलं आहे. त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या दुहेरी हत्याकांडामागचं नेमकं कारण काय समोर आलेलं आहे, काय माहिती आहे? विलास ही नागपूरच्या हजारीपाड येथली घटना असून दुहेरी हत्याकांड घडले आहे. आजी व चिमुकल्याच्या चिमुकल्याची चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणाच्या वादातून हे हत्याकांड घडले असून आजीचा प्रेम प्रकरणाला विरोध होता, यातूनच हे हत्याकांड घडले आहे. आरोपी सध्या फरार असून
पुढील तपास पोलीस करत आहे. गृहमंत्र्यांचं शहर आहे आणि नागपुरात गुन्हेगारी कमी होत नाही. 2 दिवसाआधीच एका तरुणीला भर चौकात चाकू मारून तिला गंभीर जखमी केलेले आहे आणि आता ती मृत्यूची झूल सुद्धा देत आहे. आणि हे गृहमंत्र्यांचं शहर आहे, पण इथे अजूनपर्यंत कोणत्या गुन्हेगारावर वचक दिसत नाही. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतरची बातमी आहे लसीकरणाच्या संदर्भातली. खरं तर देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला. लस येण्याच्या आधीच लसीकरणाच्या या प्राधान्यक्रमावरून आता वादाला तोंड फुटलेलं आहे. पहिल्या टप्प्यात कुणाला लस द्यायची यावरून हा वाद पेटलेला आहे. कोरोना लस ही पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना देण्यात येणार आहे. दरम्यान आता एसटी कर्मचारी संघटनेनं सुद्धा पहिल्या टप्प्यात एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. प्रत्येकच गोष्टीत एसटीला सापत्न वागणूक दिली जाते. किमान लसीच्या बाबतीत तरी एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका, पहिल्या टप्प्यात आम्हालाही सामावून घ्या अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. लस देताना आम्हाला प्राधान्यक्रम का नाही हा त्यांचा थेट सवाल आहे. खरं तर कोरोनाच्या संकट काळामध्ये या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांना पोहोचवण्याचं, त्यांच्या स्थळी पोहोचवण्याचं काम एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलं. मुंबईत सुद्धा बेस्टला मदतीसाठी एसटी कर्मचारी आलेले होते आणि त्यामुळेच त्यांची ही मागणी आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय त्यांनी याच्याबद्दलचा इशारा दिलाय? एसटी असो किंवा बेस्टचे कर्मचारी असो, कोविडच्या संपूर्ण कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजे ज्याच्यामध्ये विशेषतः हॉस्पिटलचा समावेश आहे. मग ते हॉस्पिटलमधले डॉक्टर असो, नर्स असो, वॉर्डबॉय असो किंवा सफाई कर्मचारी सुद्धा असो, यांना सगळ्यांना जेव्हा वाहतुकीची सगळी साधनं बंद होती त्यावेळेला एसटीच्या आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची ने-आण केलेली आहे. जेव्हा कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होता त्याही वेळेला या सगळ्यांची ने-आण या एसटी आणि बेस्टच्या वाहक आणि चालकांनी केली आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही आरोग्य सेवकांना लसीकरण करणार आहात त्यावेळेला आमचा सुद्धा तेवढ्याच प्राधान्याने विचार केला गेला पाहिजे, कारण अजूनही आम्ही या सगळ्यांची ने-आण करतो आहोत. जेवढा धोका त्यांनाच आहे तेवढाच धोका आम्हाला सुद्धा होता आणि अजूनही तो आहे. त्यामुळे आमचा प्राधान्याने विचार करावा एवढीच मागणी एसटी असो किंवा बेस्ट असो याचे कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांची आहे. बघूया की ही मागणी सरकारकडून मान्य होते की नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बातमी आहे पश्चिम बंगाल मधल्या राजकारणाच्या राड्याची. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुलुक महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याची. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या आधीच तिथं मोठा राजकीय राडा पाहायला मिळतोय. एका बाजूला सातत्यानं एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना आज थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. नड्डांच्या ताफ्यातील एका गाडीवर वीट फेकण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. यानंतर पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. जे.पी. नड्डा थेट बोलतायत. आता आपण थेट जातोय तिकडे. गंभीर बीमारियों के लिए 2000 से ज्यादा गंभीर बीमारियों के लिए, लेकिन यहां होबे जरूर होबे। मार्च महीने के बाद, मई महीने के बाद होगा, बीजेपी की सरकार आएगी उसके बाद होबे। तो ये बात मैं आपके साथ शेयर करना चाहता हूं। इसके साथ साथ अगर मैं बिहार के अभी चुनाव की बात कहूं तो मैं आपसे एक बात कहना चाहता हूं। अभी चाहे बिहार का चुनाव हुआ, चाहे कर्नाटक का चुनाव हुआ, चाहे दुबाका का धमाका हुआ, चाहे उत्तर प्रदेश का चुनाव हुआ और चाहे मैंने बताया मध्य प्रदेश का चुनाव हुआ, सभी जगह परिवार की पार्टियों को लोगों ने नकार दिया है और भारतीय जनता पार्टी को सपोर्ट किया है। और यही हाल
बंगाल में भी होगा। यहां भी पारिवारिक पार्टी को लोग नमस्ते कहेंगे और डेवलपमेंट के लिए मोदी जी के साथ डबल इंजन की सरकार को सपोर्ट करेंगे। आज जो घटना घटी है वह ममता जी के फ्रस्ट्रेशन की, बौखलाहट की कहानी है। उनको दिख गया है कि जमीन खिसक चुकी है और जिस शब्दों का वो प्रयोग कर रही है, जिस शब्दावली का प्रयोग कर रही है, मुझे वो शब्द रिपीट करने में भी शर्म आती है। एक बंगाल के चीफ मिनिस्टर, उनको शायद मालूम नहीं है कि इस पद की गरिमा क्या होती है, इसकी गरिमा को कैसे संभाल के रखा जाता है। और ये बंगाल, जैसे मैंने कहा, कैसा बंगाल बनाना चाहते हो? ममता जी का बंगाल बनाना चाहते हो या रविंद्रनाथ टैगोर का बंगाल बनाना चाहते हो? श्री अरविंदो का बंगाल बनाना चाहते हो? श्यामा प्रसाद मुखर्जी का बंगाल बनाना चाहते हो? सुभाष चंद्र बोस का बंगाल बनाना चाहते हो? मैं आपके साथ बड़े स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, भारतीय जनता पार्टी कमिटेड है। हम आने वाले समय में डबल इंजन की सरकार बनाएंगे। वेस्ट बंगाल में भी हमारी सरकार बनेगी। ये जो हरकतें आज हुई हैं, ऐसी हजार हरकतें हों, हम हर कंस्टिट्यूंसी में जाएंगे, हर जगह अपने विचार को रखेंगे। और जो हमको समर्थन मिल रहा है, मैं अपने कार्यकर्ताओं को सैल्यूट करना चाहता हूं, मैं उनको नमस्कार करना चाहता हूं। आपने देखना है किस तरीके से आज लगभग 50 मोटरसाइकिल गायब कर दी गई हमारे रैली से, उनको पीटा गया, उनको मोटरसाइकिल मिलनी नहीं है दोबारा, वी नो दैट। लेकिन हमारा एक एक कार्यकर्ता लड़ने को तैयार है और उनको मालूम नहीं है ये भारत भूमि, ये बंगाल की भूमि, इसने क्रांतिकारियों को पैदा किया है और यही क्रांतिकारी हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के रूप में फिर से प्रजातंत्र को यहां बहाल करेंगे और पूरी ताकत और शिद्दत के साथ हम चुनाव लड़ेंगे। इन्हीं तेव्हा पश्चिम बंगालमधला जो राजकीय संघर्ष आहे तो शिगेला पोहोचलेला आहे, तो हिंसक होतोय आणि पुढच्या काळात तो अधिक पेटणार हे नक्की आहे। यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या इगतपुरी भागामध्ये काही दिवसांपूर्वीच बिबट्याचं दर्शन झालेलं होतं आणि आता तर एका अजगरानं चक्क मगर मिठी मारली शेळीला। महाकाय अजगराची हे दृश्य समोर आलेले आहे। काळजाचा ठोका चुकवणारी हे दृश्य म्हणावे लागतील, कारण एका बकरीला या अजगरानं आपलं लक्ष बनवलं। इगतपुरी तालुक्यातल्या वासाळी परिसरात बिबट्याचा वावर एका बाजूला दिसत असतानाच एका शेतकऱ्याची बकरी या महाकाय अजगरानं आपल्या विळख्यात धरल्याचा प्रकार समोर आला। दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून या बकरीची अजगराच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे। या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।